रामकृष्ण हरी. आज गुढीपाडव्यानिमित्त मी माझ्या शेतामध्ये फार्म हाऊस बांधणार आहे. त्यानिमित्त मी उद्घाटन करण्यासाठी सगळं साहित्य घेऊन आलेले आहे. आणि 2026 SBI लाईफनं मला ही डायरी दिलेली आहे. त्या डायरीमध्ये सर्व आखीव रेखीव आहे. वर्षाची नोंद सगळी ह्याच्यात ठेवायला येते. आणि आपल्या होणारा जे फार्म हाऊसचा खर्च आहे तो सुद्धा ह्या डायरीमध्ये मी लिहिणार आहे. आता पहिला आपण ह्या डायरीचं उद्घाटन करू. ते 2026 ते 27 पर्यंत ही डायरी टिकून ठेवायची आपल्याला व्यवस्थित. याचं पहिला उद्घाटन करू. नवीन पेन पण आणलेला आहे. आधी स्वतःला हळदी कुंकू लावायचं असतं. आधी पतीला मान द्यायचा असतो स्वतःला हळदी कुंकू लावल्यानंतर कुठलीही पूजा करत असताना. नंतर बाकीच्या वस्तू व्हायच्या. एक गणपती म्हणून पण आणलेला आहे. हे अक्षदा आहे. त्याच्यावर सुपारी ठेवली. सुपारीला हळदी कुंकू आहे. आपण गणपतीने सुपारीला मान का दिला? नारळ आणि सुपारीला मान का दिला? सुपारी लहान आहे, नारळ मोठा आहे, परंतु ही दिसण्यात लहान आहे. त्याच्यामध्ये लपलेलं म्हणजे श्री गणेशा. सुपारीला गणपती बनवलेला असतो म्हणून नारळाने सुपारीला मान पहिला दिला. पूजेचं साहित्य 2 निरंजने, अगरबत्ती, शेवयाचा प्रसाद बनवलेला, हे हरभऱ्याचे नाचणी बनवलेलं, पाडवा गुढीपाडव्याच्या निमित्त ही साखरेचा पण हार आणलेला आहे आणि झेंडूचा पण हार आणलेला आहे आणि ही स्वीट म्हणून पेढे आणलेले आहेत. चला आपण फार्म हाऊसची आकृती पाहूया तिकडे जाऊन. नातूला पण घेऊन आलेले मी. तुझा नातू पण आहे छोटा. पूर्वेला तोंड करून इथे पोर्च आहे दारातला. छोटस किचन आहे. हा हॉल आहे. मास्टर बेडरूम आहे. अर्ध्या गुंठ्यामध्ये छोटस फार्म हाऊस बांधणार आहे. माझं घर माझी शेती. माझं चॅनल आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा. बेल आयकॉनला टच करा. काही मान्यवर पण येणार आहेत तिथं. हे साहित्य घेऊन आलेले मी पुढं. दुर्गाताई अंकुशराव, जिल्हा परिषदचे सदस्य, हे इथं तर येणार आहेत. अनेक मान्यवर काही येणार आहेत. त्यांची वाट पाहत बसणार आहे. साहित्य घेऊन इथं पुढं आलेले नाही. माझ्या नातूच्या सोबत आलेले.